नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लगेच करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. तर सत्य आणि मंजू आर्यनला शोधण्यासाठी आता लोकेशनवरती गेलेले असतात आणि तिकडेच ते दोघं सत्याने मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतात. पण आता सत्याच्या मम्मीला काही माहिती नसते की आता सत्याने मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं म्हणून. सत्याच्या आईला माहिती नव्हतं म्हणून सत्याच्या आईला आता चक्कर आली म्हणजे सत्याची आई बेशुद्ध पडली आणि सत्याचा जीवसुद्धा घाबरायला लागला. एकीकडे सत्याला आईची काळजीसुद्धा वाटायला लागली आणि एकीकडे त्याला आर्यनला शोधण्यासाठी सत्य म्हणत होता मंजूला, "मंजू, आर्यन आपल्याला सापडला पाहिजे. म्हणजे तुला कोण फोन लावून तंग करतात, काय करतात?" ते लोकेशनवरती ते गेलेले असतात. पण आता सत्याच्या आईला कोणा सांगितलं होतं की सत्याने मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं म्हणून. आता हे मला तर वाटतंय तर आर्यांना घरी जाऊन सत्याच्या मम्मीला सांगितलं असन की आई, सत्याने मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. तर आर्यनच असं काम करू शकतो, कारण आर्यनला काहीही झालं तरी फक्त मंजू पाहिजे. आर्यनला फक्त मंजूच पाहिजे. तर आता सत्याला माहिती होतं की आई बेशुद्ध झाली म्हणून ताबडतोब सत्या आणि मंजू घरी येतात आणि आईच्या पलंगाजवळ आईला जिथे झोपू घातलेलं असतात ना, बेशुद्ध पडलेले होते. आईला डॉक्टरनी आईच्या अंगावरती रग टाकून हे ते करून डॉक्टरला दाखवून आई जिथं बेडरूममध्ये झोपलेलं असतात तिथे सत्या आणि मंजू जाऊन बसतात. तर सत्या म्हणतो मंजूला, "आई, डोळे खोल गं, तुला काय झालं मला सांग." तर आईचे काही डोळे खोलत नव्हते आणि सत्याला खूप काळजी वाटत होती, कारण सत्याला वाटत होतं की आता आई सुदीवरती येणार का नाही येणार. तर मित्रांनो, ट्विस्टमध्ये आजच्या भागामध्ये तुम्हाला असं पाहायला भेटतं की कोणाही काही केलं तर आपले आई-वडील सहन करू शकत नाही, कारण आपले आई-वडील आपल्यावरती एवढा विश्वास करतात की बाहेरचे लोकं करू शकत नाही आणि बाहेरचे लोकं फक्त बोटच घालतात आणि काड्याच करतात. तसं आर्यननं सुद्धा केलेलं आहे. तर आर्यन फक्त मंजूसाठी पागल झालेला आहे. आर्यनला फक्त जिकडं पहा, तिकडं पहा, तिकडं पहा, तिकडं पहा, फक्त मंजूच दिसत आहे. फक्त आर्यनला वाटत आहे की आता मी सत्याला मंजूच्या आयुष्यामधून कसं घालू आणि काय करू आणि मंजूसोबत कसं लग्न करू. आर्यनला वाटतंय, पण आर्यनला काय माहिती की हो प्लॅन तुझा असफल होणार. आणि काही चॅनलवरती असं सुद्धा दाखवलं जात आहे की सत्या एका हेलिकॉप्टरमध्ये बसून गेला आणि हेलिकॉप्टरचा वर स्फोट झाला आणि सत्या तिच्यामध्ये दोन्ही मृत्यू पावला, असं सुद्धा काही चॅनलवरती दाखवले जातात. पण आज संध्याकाळी मालिका बघितल्यावर कळेल की सत्याचा खरंच मृत्यू झाला का सत्या, तर आपल्याला कळतील. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला फक्त खरेच अपडेट पाहण्यासाठी खरं ते खरं सांगणार आपण काही खोटी माहिती देत नाही, म्हणून आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा. कारण आपल्या चॅनलवरती जसं आता पहिला सपोर्ट चालली तसं आताच राहू द्या. लवकरच्या लवकर 2000 सबस्क्राईब पूर्ण करा. तर मित्रांनो, आता सत्याची आई बेशुद्ध आहे आणि सत्याच्या आईजवळ बसलेला आहे आणि मंजूसुद्धा बसलेली आहे. आता दोघंजण एकूण एकाच्या तोंडाकडे पाहून म्हणतात, "का गं मंजू, आता आई कधी सुदीवर येणार, काय येणार?" ह्या दोघांचं खूप मन घाबरलं असतात, कारण त्यांना ते आर्यनला शोधण्यासाठी ते लोकेशनवरती सुद्धा गेले असतात. पण तिथे काही त्यांना आर्यन सापडत नाही म्हणून त्यांचा जीव एकदम घाबरायला लागतो. तर त्यांचा जीव घाबरायला लागला म्हणून तर आता त्यांना घरून एक अचानक फोन येतो की सत्याला घरून फोन येतो की तुझी आई बेशुद्ध झालेली आहे. तू जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरी ये. तर सत्या तिथून धावतच निघतो, कारण आपल्या मुलाचा आईमध्ये किती जीव असतो. तर तुम्हालाही माहिती आपण आपल्या आईवडिलाची किती सेवा करतो. तर आपल्याला माहिती मी माझ्या आईवडिलाला सुखात ठेवतो. तर मी माझ्या आईवडिलाला कधीच उलटून सुद्धा बोलत नाही. तर मित्रांनो, आपले आईवडील आपण सांभाळले पाहिजेत. तर हे सत्याना तसंच केलेलं आहे. तर सत्या धावत पळत घरी आला की त्याला वाटलं की आता आई खरंच बेशुद्ध झाली का, आईचं का दुसरं दुखत आहे का, काय झालं आईला, सत्याला काहीच समजेना. आणि घरी आल्याच्या बाद सत्याचं मन सुद्धा घाबरायला लागलं आणि मंजू आणि सत्या हे दोघंजण आईच्या बाजूला जाऊन बसले आणि ते दोघंजण बोलत असतात, "का गं आईला काय झालं?" तर तिथं माहिती होतं की आईला माहिती झालं की सत्याने मंजूसोबत लग्न केलं म्हणून आई बेशुद्ध झाली असं सत्याला कळता सत्या चक्क हुम झाला आणि मंजूला सुद्धा चक्क हुम झाली. तर मंजू म्हणते, "घरी कोणा सांगितलं?" तर सत्या म्हणतो, "घरी फक्त आर्यननाच सांगायला पाहिजे, कारण आर्यनच असं करू शकतो. आर्यन तुझ्यावरती प्रेम करतोय म्हणून आर्यनच असं करत आहे." तर आता सत्या आणि ते म्हणतात, आता याची काहीतरी नेम केला पाहिजे, म्हणजे याची वाटसुद्धा लावली पाहिजे. तरी हो का आपले एवढा हात पाय धुवून मागं लागलेला आहे. तर सत्याला इकडे समजत नाही आणि
आता आईजवळ बसलेल्या असतात, तर आईजवळ बसलेल्या असतात तिथल्यामध्ये आई सुधीवरती येतात आणि सुधीवरती आले बाद आईने सत्याच्या हातात कपडे देऊन सत्याला घराबाहेर काढून दिलेलं असतं सत्या आणि मंजूला.